जिल्हा सोडा आणि शहरात या, छोटे मोठे व्यवसाय करा, ज्याने प्रगती होईल. तुम्हाला नाईलाजाने पाणी नाही, शेतीत पिकत नाही म्हणून गाव सोडावं लागेल, ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून ही पाण्याची चळवळसुद्धा आपण प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणावर राबवली पाहिजे. आणि तुमची माझी आपली सर्वांची जबाबदारी आहे की तुम्ही ज्या गावामध्ये वाढले, ज्या मातीमध्ये वाढले, जिथे खेळले, ज्या मातीतून तुमच्या पंखांना बळ आलं आणि तुम्ही आज मुंबईपर्यंत येऊन तुमचं स्वतःचं काहीतरी छोटं मोठं काम यशस्वीपणे करतात. आपल्या गावातील, आपल्या भावकीतील, आपल्या मित्रपरिवारातील एक तरी दोन तरी गुणवान पोरांना तुम्ही मुंबईला घेऊन आलं पाहिजे. त्यांना छोट्या मोठ्या व्यवसाय त्यांच्या गुणवत्तेनुसार इथे त्यांना एक साथ दिली पाहिजे, जेणेकरून आपला समाज आपल्याबरोबर मोठा होईल. बराच वेळ झालेला आहे. मी आपल्या सर्वांची रजा घेतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय खानदेश. आणि एकदा प्रकाश बाविस्कर आणि त्याची सर्व टीम, त्याचे कुटुंबीय असेल, त्याची मुलं असेल, म्हणजे एवढा डेडिकेटेड माणूसच मी बघितला नाही की झुकून देऊन आणि ऑफिसमध्ये झोपतोय 2 दिवसापासून. याच्या पलीकडे काय करणार? आणि प्रकाशजीच्या चेहऱ्यावर आजही बघा सेम हास्य आहे, कुठेही तणाव नाही, कुठेही या गोष्टीचं काय ताण नाही. अशा या प्रकाश बाविस्कर सारख्या हरवणारी व्यक्तीला आणि त्याच्या सर्व टीमला आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. याच्यामुळे खानदेशाचे विचार यामध्ये बदल होऊन तरुणांना काहीतरी प्रोत्साहन मिळेल. अपेक्षा सुरुवातीला आमच्या खूप होत्या, त्यामुळे आम्ही लिहिलेलं होतं की सर्व मंडळांनी, सर्व जी मंडळं आहेत त्यांनी खानदेशचे जे जे प्रश्न तुम्हाला वाटतात ते प्रश्न सर्व राजकीय पक्षांना, एकच राजकीय पक्ष नाही, सर्व राजकारण, आज हा येऊ शकतो, उद्या तो येऊ शकतो, परवा येऊ शकतो, या स्टेजवरून तुम्हाला कधीही सांगितलं जाणार नाही की या सर्टन पक्षाला मतदान करा. ही सुद्धा निरोप तुम्ही बाहेर देऊन ठेवा. नाहीतर त्यांचं लाग लुंचन केलं, यांचं केलं, हे स्टेज, ही संघटना हे काम करणार नाही, हे मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो. धन्यवाद. त्याच्यानंतर या परिसरात खानदेश भवनासाठी आपण मागणी केली होती. खानदेशातील सातपुडा पर्वताचं जे पाणी आहे ना, ते पूर्णपणे वाहून जातं. जिथं जिथं शक्य असेल तिथं अडवण्याकरता आपण धरणे बांधावीत असं शासनाला आम्ही आवाहन करतो. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात, गावागावात विषारी दारूचे जे गुत्ते आहेत, ज्यामुळे आपली पिढी बर्बाद होते, विषारी गुत्ते बंद झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी या मंचावरून आम्ही करतो. अनेक तरुणांना लग्नाविना आत्महत्या करावी लागत आहे. याच्यासाठी शासनाने सरकारी स्तरावर सामाजिक विभागाकडून विवाह मेळावे घ्यावेत आणि समुपदेशन करावं, अशी सुद्धा आम्ही मागणी करतो. या ठिकाणी शेतीसाठी आवश्यक वीज, बोरवेलसाठी व शेतीच्या अवजारांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं. आणि खानदेशवासियांच्या ज्या इथं सोसायट्या आहेत, फक्त खानदेश भवनलाच नाही, आमच्या सोसायट्यांना पण सेपरेट भूखंड आमच्या लोकांना द्या, अशी पण या ठिकाणी आम्ही मागणी करतो. तर त्याच्यानंतर आता शेवटचं भाषण जे राहिलेलं आहे, पण त्या शेवटच्या भाषणाच्या सुरुवातीला आणि एंडला आपण दोन्हीचा फायदा उचलणार आहोत. की दिगावकर साहेब इथं आल्यानंतर आपलं भाषण करण्यापूर्वी 5 चिठ्ठ्या काढतील, भाषण संपल्यानंतर त्यांना गिफ्ट देतील. आदरणीय दिगावकर साहेब यांना मी विनंती करतो मंचावर येण्यास. चिठ्ठ्या काढणं महत्वानं काम मनाकडे द्यायचे आणि फिक्सिंग काही होणार नाही, सर्व रोखोक राहील. शरद देवरे आमना गावना, देवरे मंडळी आमना गावनीच मला वाटस. हा, मला वाटणच ते. शरद देवरे, देवरे साहेब वरती या मंचावर. गाव कुठलं देवरे साहेब? मजदी. मणी जिजी होती युद्ध मजदीले. दुसरं नाव शे भगवान पवार, ज्योती पवार, हर्षदा पवार आणि कृतिका पवार. अभिनंदन. त्यांनी मंचावर या.
तिसरं नाव भिकन आत्माराम पाटील. काय शेत का भिकन पाटील शेत का? गाव कुठलं शे? चोपडा. चौथं नाव दिनेश राजपूत, प्रेम राजपूत, दिनकर राजपूत आणि हासपाल राजपूत. शेत का? शेवटचं नाव प्रकाशजी पाचच आहेत ना? नाही ते बक्षीस सरी जाती. रमेश लक्ष्मण सोनार. रमेश आहे का? काय कुठे शेत? हा या या या. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. कोणती भाषा मग भाषण करू? चाली ना? आज ना खानदेश मेळावाना संदर्भात विचार मंचावर उपस्थित आमना जवळना मित्र सहकारी कैलास जाधव साहेब, मना दुसरा मित्र आणि सहकारी पोलीस उपमहानिरीक्षक सेवानिवृत्त साहेबराव पाटील, नंतर ज्यासनी या कार्यक्रमासाठी खूप चांगलं काम केलं त्या GST ना जॉईंट कमिशनर संजय निकम साहेब, या कार्यक्रमले ज्यासी मार्गदर्शन केलं पण आता नाही शेत पण आमना जवळना मित्र शेत त्या नाटा साहेब. आणि आज ज्या व्यक्तीमुळे हा कार्यक्रम जे आपला खानदेश मेळावा यशस्वी आणि 2 दिवस पशी रिमोट कंट्रोलवर काम करतात. एक पहिला रिमोट कंट्रोल मी बाळासाहेब ठाकरेकडे पाया होता, आता दुसरा रिमोट कंट्रोल मी आपला प्रकाश बाविस्करकडे पाहिलं. आज त्यासना ऑफिस मा घेत होतो आम्ही, पण ऑफिस मार त्या सर्व तटेन मॅनेजमेंट पाहिजे. विचार मंचवरला सर्व महाअनुभव खानदेश मारला मना सगळा बंधू भगिनी माता आणि सर्व नातेवाईक मंडळी पत्रकार मित्र, आज सांगायला खूप आनंद वाटस की प्रकाशजी बाविस्करनं मला आश्चर्य वाटस नाटा साहेबशे बारामतीना
जाधव साहेबच्या कन्नडना बारामती आणि कन्नड कैन तुम्ही खानदेश मला येणार ते समजून जणी आमले आता बागे बागे दिल्ली बी खानदेश मला या म्हणजे सोय नव्हती आपले म्हणजे. आणि आज सगळ्यांना समोर सांगस मी नाटा साहेबले आणि कैलास जाधव साहेबले खानदेशनं नागरिकत्व आम्ही दी टाक त्या आजपाशी खानदेशना नागरिक सर कारण त्यासनी बी जडणघडण बरीचशी आपला खानदेश मावेल. संजय निकम साहेबनी सांग की खानदेशाही फार सुपुत्रस्नी खान छे पण संजय निकम साहेब तुम्ही एक माणूस नाव विसरी घ्या. सगळ्यात महत्वाना माणूस ज्या खानदेशमा महाराजा सयाजीराव गायकवाड जय की तो एकच अशा राजा होता आयराणी बोलणारा होता. त्याले कधीही व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरलनी भेट घेवानी अपॉइंटमेंट घेणी पडी नाही. एक सेकंद सुद्धा ब्रिटिशना गव्हर्नर जनरल त्यासले बाहेर बसाडत ना. आणि जगात फक्त एकच व्यक्तीले महाराजा पदवी दिली ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि खानदेश भूषण छे. आणि सगळ्यात अभिमाननी गोष्ट छे महाराजा सयाजीराव गायकवाडनी जयंती जागतिक आयराणी दिन म्हणीसनी आम्ही साजरा करतस. कैलासजी माले खूप आनंद मी आईजी जाऊ अमेरिकामा कमांडो कोर्स कया जर्मनीमा गऊ इस्रायलमा मोसादना कोर्स कया युनोमा भाषण कय त्यापेक्षा माले सगळ्यात मोठा आनंद आणि माले भाग्यवान समजस की जागतिक आयराणी न पहिलं जे संमेलन होतं त्या संमेलनना अध्यक्ष व्हावाना मान प्रताप दिगावकरले मिळाला. आणि 50 मिनिटं मी आयराणीमा भाषण केलं. आणि आमना खानदेशनी जर कोणले जगले काही